नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, बघितलं असेल तर IPLचा सीझन 2024 हा त्याची सुरुवात झाली आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्याचा पहिलाच सामना तो होता, तो म्हणजे चेन्नई विरुद्ध RCB। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर चेन्नईने आत्ताच एक अनाउन्समेंट केली आणि त्यांनी आपला पुण्याचा मराठमोळा कॅप्टन ऋतुराज गायकवाड तो आता नवीन कॅप्टन आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर RCBचा फाफ डु प्लेसी हा कॅप्टन आहे आणि दोघांमध्ये टॉस झाला मित्रांनो, आणि टॉस आहे तो फाफ डु प्लेसीने जिंकला आणि त्याने सुरुवातीला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो। त्याच्यानंतर बघितलं असेल तर RCBची जी जोडी आहे, ओपनिंग जोडी म्हणजे आपला किंग कोहली आणि फाफ डु प्लेसी हे ओपनिंगसाठी मैदानात आले। त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर फाफ डु प्लेसी नेहमीप्रमाणे त्याच्या आक्रमक शैलीमध्ये त्याने त्याचा खेळ केला आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्याने फाफ डु प्लेसीने 35 धावा बनवल्या। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर असं वाटत होतं की सुरुवातीला बघितलं असेल तर फटके खूप जोरदार अशी फटकेबाजी झाली। त्याच्यानंतर असं वाटत होतं की चेन्नई सुपर किंग्स कुठेतरी बॅकफुटला येते, पण त्याच्यानंतर मित्रांनो मुस्तफिजुर रहमान हा त्यांचा डेब्युटंट होता, त्याला बॉलिंगसाठी मैदानामध्ये त्याला बॉलिंग द्यावी लागली। मित्रांनो बघितलं असेल तर सुरुवातीला त्याने जबरदस्त असे 2 झटके फाफ डु प्लेसीसला सुद्धा आउट केला आणि त्याच्यानंतर रजत पाटीदार याला सुद्धा आउट केलं। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर विराट कोहली हा मैदानामध्ये होताच आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर खूप छान असा खेळ करता आलेला नाही आणि त्याच्यानंतर मित्रांनो अनुज रावत मैदानात आला आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर खूप छान पद्धतीने ताबडतोब खेळी केली आणि त्याने बघितलं असेल तर 25 बॉलमध्ये तब्बल 48 धावा ठोकल्या मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर मुस्तफिजुर रहमान तेवढ्यावरच थांबला नाही, त्याने सुद्धा पुन्हा 2 महत्त्वपूर्ण अशा विकेट्स घेतल्या। त्याच्यानंतर मित्रांनो कॅमरॉन ग्रीन आणि विराट कोहली यांनासुद्धा पवेलियनमध्ये जावं लागलं। त्याच्यानंतर मित्रांनो जी खेळी आहे ती 173 वरती पोहोचवण्यामध्ये अनुराज रावत, दिनेश कार्तिक यांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता आणि त्याच्यामुळेच RCBला पहिल्या डावामध्ये 173 वरती मजल मारता आले मित्रांनो। याच्यामध्ये त्यांच्या 6 विकेट्स गेल्या, त्याच्यामध्ये मुस्तफिजुर रहमान याने महत्त्वपूर्ण अशा 4 विकेट्स घेतल्या आणि दीपक चहर याने 1 विकेट घेतली। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर जेव्हा CSKची टीम हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरली तेव्हा आपण बघितलं असेल तर सचिन रवींद्र हा यंग खेळाडू आपण बघितलं असेल तर वर्ल्ड कपपासून एक खूप छान असा जबरदस्त न्यूझीलंडचा यंगस्टर खेळाडू त्याने सुद्धा जबरदस्त फटकेबाजी केली। त्याने तर मित्रांनो 15 बॉलमध्ये 37 धावा ठोकल्या। ऋतुराज गायकवाडला खूप छान अशी खेळी करता आली नाही, पण त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर शिवम दुबे असेल, अजिंक्य रहाणे असेल यांनी डाव सावरला आणि शिवम दुबेने 28 बॉलमध्ये 34 धावा केल्या मित्रांनो आणि ह्याच्या बदल्यामध्ये CSKने हा जो 173चं टार्गेट होतं ते त्यांनी 18.4 ओव्हरमध्ये 176 वरती त्यांच्या 4 विकेट्सनी ही जी पहिलीच मॅच होती ती जिंकली। खूप छान पद्धतीने सामना आहे तो ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन्सीमध्ये जिंकल्यामुळे एक वेगळंच ऋतुराज गायकवाडला एक फुल कॉन्फिडन्स आला असावा आणि खूप साहजिकच आहे, कारण तो CSKचा एवढ्या मोठ्या टीमचा कॅप्टन होणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो। आणि कॅप्टन्सी मिळाल्यानंतर आपण बघितलं असेल तर रवींद्र जडेजाला सुद्धा खूप चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण ऋतुराज गायकवाडने त्याचे पहिलीच जी मॅच होती ती खूप छान पद्धतीने त्याला जिंकता आलेली आहे। तर मित्रांनो खूप सारे अशात आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील, खूप सारे यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या बॅट्समधून धावा पाहायला मिळतील। तर जर मित्रांनो जर तुम्ही खरंच क्रिकेटप्रेमी असाल आणि तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर मित्रांनो लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।